शेती थोडी बेभरवशाची झाली, त्याच्यामुळं शेतीला पूरक व्यवसाय म्हणून काहीतरी जोडधंदा असावा म्हणून मी शेळी पालनाकडे वळलो. 2011-12 मध्ये मी 5 पाटी घेऊन माझा व्यवसाय थाटलो उस्मानाबादी. कापूस, सोयाबीन, तूर ह्या पद्धतीची पिकं घेतो. पण त्याला हे करून मी थोडी कलाटणी देऊन माझ्याकडं 1 एकर 2 एकर तरी वर्षामध्ये टोमॅटो असतोच. टोमॅटो करतो. डाळिंब होती माझ्याकडे पहिली 4 एकर डाळिंब मी उपटून टाकली आणि हे असे वार्षिक पिकाचे आणि शेळी पालन बघत बघतच होईल ते पिकं घ्या. साधारण समजा आपल्याकडे 30 शेळ्या असत, 50-45 पिल्लं होतातच वन टाइम वर्षाला. 2 वेळेस 15 महिन्यामध्ये 2 वेळेस शेळी येते. 2-2 पिल्लं कंपल्सरी होतातच या शेळीला. मुख्य शेळी पालनाचाच चारा. शेळी पालनामध्ये कारण किंवा एकदल आणि द्विदल दोन्ही सारे आपल्याला उपलब्ध करावं लागतात. एकच चारा चालत नाही. निवळ एकदल मध्ये जर दिले तुम्ही घास, कडवळ, मका असं, हे द्विदल मध्ये लागतच एक तरी चारा. कारण 3 प्रकारचे चारे मी दिवसातून देतो ना. एक वेळेस कोरडा, सकाळी मी भुसा देत. पारच्या टायमिंग मध्ये कट करून मक्का चाप कटरनं कुट्टी टाकायची. आणि आता मक्का करून पुढे मी उन्हाळ्यामध्ये मुरघास पण बनवितो. मुरघास एक वेळ दिला. आता संध्याकाळच्या टायमिंग मध्ये मी ह्याचा आपल्या सुवाबळीचा चारा देतो. तर ह्याचा मला भरपूर फायदा मिळाला, कारण की मला चाऱ्यामध्ये सुवाबळीचा भरपूर सपोर्ट आहे. उन्हाळ्यामध्ये कमीत कमी 8 दिवसाला तरी 1-2 तास पाणी द्यावं लागतं. बोरचं पाणी साठवणूक करायची आणि झाड जीवन ठेवले याचा चारा उपलब्ध होतो.